तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो का रोज रोज मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचे? तर मग बनवा असा चटपटीत कॉर्न पनीर पराठा. फक्त 15 मिनिटांमध्ये बनून रेडी होतो. खायला सुद्धा अप्रतिम असा लागतो. खूप स्वादिष्ट असा लागतो. मुलांना हा टिफिनला सर्वात बेस्ट असा ऑप्शन आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे आपण परात घेऊया. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ 3 वाटी घालून घ्यायचं. चाळून घेतले मी ते. अर्धा चमचा मीठ घालायचं व 1 चमचा ओवा थोडासा हातावरती चोळून घालायचा. त्याच्यामुळे ओव्याचा सुगंध खूप छान मस्त असा येतो. त्याचबरोबर 1 चमचा साजूक तूप घालायचं. आता आपण ही कणिक मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे. आपण इथे पिठामध्ये ओवा घातला आहे, त्यामुळे याचे पराठे स्वादिष्ट असे लागतात. कणिक इथे मर्दून झालेली आहे, मळून झाली आहे. मऊ अशी कणिक मळून घ्यायची. अगदी 3-4 मिनिटांमध्ये कणिक मळून होते. हे पा इथे कणिक मळून झालेली आहे. आता आपण ही कणिक झाकून ठेवायची. अगदी 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. हे पा कणिक अशी मऊ झालेली आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीत कणिक मळून घ्या व 10 मिनिटासाठी झाकून भिजत ठेवायची. म्हणजे मुरते छान मस्त फुलते अशी कणिक. त्यानंतर पराठ्यासाठी मक्याचं एक अख्खं कणीस मी ते घेतले. ते सोलून घ्यायचं. ताजं फ्रेश असं कणीस आणलेलं आहे. कोणत्याही भाज्या किंवा मकाचं कणीस असो, फ्रेश ताजं असेल तर स्वादिष्ट असे लागतात. आता मकाचं कणीस इथे सोलून झालेलं आहे. आता आपण याचे 2 तुकडे करून याचे दाणे काढून घेऊया. हे पा इथे मक्याचे दाणे काढून झालेत. आता आपण ते साईडला ठेवूया व चॉपर घेऊया. चॉपरमध्ये थोडे थोडे मक्याचे दाणे घालून घ्यायचे. त्यानंतर लसणाच्या 10 पाकळ्या, आलं 1 इंच कट करून घ्यायचं व हिरव्या मिरच्या 2 घेतलेत, कट करून घेतलेत मी इथे. व आता हे आपण चॉप करून घेऊया. अरदबोबडं असं इथे आपण चॉप करून घ्यायचं आहे. हे पा चॉप करून झालेलं आहे. अरदबोबडं असं चॉप केलेलं आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर राहिलेले मक्याचे दाणे ते सुद्धा चॉपरमध्ये घालून अरदबोबडं असं चॉप करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये घालून चालू बंद मिक्सर करून अरदबोबडं असं चॉप करून घेऊ शकता. हे पा हे मक्याचे दाणे सुद्धा इथे चॉप करून झालेले आहेत. अगदी 3-4 मिनिटांमध्ये इथे चॉप करून होतात. आता आपण हे सुद्धा बाउलमध्ये काढून घेऊया. मक्याचे दाणे चॉप केलेले बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर गॅस ऑन करून त्याच्यावरती एक जाडबुडाचा पॅन ठेवा व त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घाला. त्याचबरोबर 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर पाव चमचा हळद घालायची. हळद तेलामध्ये छान मस्त अशी फुलते, त्यामुळे तेलामध्येच घाला. त्यानंतर आपण चॉप केलेला कॉर्न आहे तो पॅनमध्ये घालून घ्यायचा. मध्यम आचेवरती आपल्याला इथे मक्याचे दाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. अगदी 2-3 मिनिटासाठी भाजून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये
लाल तिखट 1 चमचा, धणे पावडर 1 चमचा, त्याचबरोबर मीठ 1 चमचा घालायचं। हे कॉर्न गोड असतात, तर तुम्हाला तिखट अजून हवे असेल तर तुम्ही अर्धा चमचा अजून घालू शकता। आता हे 2-3 मिनिटं अजून भाजून घ्यायचं। मध्यम गॅसवरतीच इथे आपल्याला कॉर्न हे भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर 100 ग्रॅम पनीर खिसून याच्यामध्ये घालून घ्यायचं। हे पहा, इथे आपलं पनीर सुद्धा खिसून झाले। आता याच्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। पनीर घातल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटतं, तर पाणी आटवण्यासाठी अगदी 3-4 मिनिटं आपल्याला इथे मध्यम गॅसवरती पाणी आटवून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पनीर कॉर्नमध्ये। हे पहा 4 मिनिटं झालेत। त्यानंतर गॅस बंद करायचा व आता हे साईडला काढून घेऊया व थंड होण्यासाठी ठेवूया। स्टफिंग थंड होईपर्यंत आपण इथे कणकीचे गोळे बनवून घेऊया। थोडंसं कणकीला तेल लावून त्याचे गोळे बनवून घ्यायचे। मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने सफरचंदाच्या आकाराचे इथे गोळे बनवून घ्यायचे। हे पहा, हे असे गोळे बनवून घ्यायचे। तेवढ्या कणकीमध्ये इथे 7 गोळे बनवून झालेले आहेत। आता आपण एक लाटायला घेऊया। आता या कणकीच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं व आपण जशी चपाती पातळ अशी लाटतो त्या पद्धतीत चपाती इथे लाटून घेऊया। मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने गोल चपाती अशी लाटून घ्यायची। हे पहा, इथे चपाती आपली बनवून झालेली आहे। आता त्याच्यावरती 1 चमचा तूप घालायचं व तूप पूर्ण चपातीला पसरवून असं लावून घ्यायचं। साजूक तूप हे मुलांच्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं असतं। त्यानंतर आपण जे कॉर्नचं बनवलेलं स्टफिंग आहे ते 2 चमचे स्टफिंग चपातीवरती लावून घ्यायचं। पूर्ण चपातीला पसरवून घ्यायचं। मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पूर्ण चपातीवरती स्टफिंग पसरवून घ्या व चाकूनी मधून एक कट मारायचा। त्यानंतर हाताने थोडंसं हलक्या हाताने स्टफिंग दाबून घ्यायचं, जास्त जोरात दाबायचं नाही। आता आपण ही व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीत चपाती फोल्ड करून घ्यायची। या पद्धतीने जर पराठा बनवला तर पराठा खायला सुद्धा छान लागतो व जे आपण हे स्टफिंग भरलेलं आहे ते कणकीतून बाहेर येत नाही। स्टफिंग व्यवस्थित आतमध्ये राहिलं जातं। पराठा आपला इथे फुटत नाही। खूप छान मस्त असे पराठे इथे बनतात। हे पहा, असे बनवून घ्यायचं। आता पोळपाटावरती थोडंसं पीठ घालायचं व पसरवून घ्यायचं पीठ। त्याच्यावरती बनवलेला पराठा ठेवायचा। त्याच्यावरती काळे तीळ घालायचे व कोथिंबीर थोडीशी घालून हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं व वरतून थोडंसं पीठ घालायचं व हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा। त्रिकोणमध्येच पराठा इथे लाटून घ्यायचा आहे। थोडासा जाडसर असा पराठा ठेवायचा। मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीत पराठा लाटून घ्यायचा। या पद्धतीत पराठा बनवला की तुम्ही पाहू शकता स्टफिंग सुद्धा बाहेर येत नाही।
हे पहा पराठा सुद्धा इथे आपला लाटून झालेला आहे। आता आपण हा भाजून घेऊया। तवा मी इथे अगोदरच गरम करायला ठेवला होता। मध्यम आचेवरती इथे आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडून तूप लावून खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा। मध्यम गॅसवर भाजल्यामुळे पराठा ब्राऊन कलर येईपर्यंत छान मस्त असा भाजला जातो व कुरकुरीत असा पराठा बनतो। हे पहा तुम्ही पाहू शकता पराठ्याला खूप छान मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे। दोन्ही साईडून खूप छान मस्त असा भाजलाय। आता आपण हा काढून घेऊया। हे पहा खूप छान मस्त असे पराठे बनवून रेडी होतात। दह्यासोबत हे तुम्ही पराठे मुलांच्या टिफिनला नक्की देऊ शकता। मुलांच्या टिफिनला असे चटपटीत पराठे बनवून दिले तर नक्कीच डब्बा संपून येईल। मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवते। स्टफिंग खूप छान मस्त असं भरलेलं आहे। तुम्हाला ही कॉर्न पनीर पराठा ची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय बाय।